हिंदू धर्मात 4 वेद आहेत. त्यातीलच एक आहे अथर्ववेद. अथर्ववेदात म्हटले आहे की सतहस्त, समाहार, सहस्रहस्त, संकिरा. याचा अर्थ 100 हात कमवा परंतु 1000 हाताने दान करा. उदारता आणि दानधर्म हा समृद्धी आणि वाढीचे चक्र गतिमान करतो. याच धोरणावर चालतं अंबानी कुटुंब. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीनच सांगताय? अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस असं सांगणारं चॅनल अचानक धर्मवेदांवर का आलंय? अहो पण जरा थांबा. सोमवारी रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. साई संस्थानला धार्मिक व शैक्षणिक कार्यासाठी तब्बल 5 कोटींची देणगी दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या गदारोळात ही बातमी झळकली. युती आघाडी होईल का? शिवसेना काय करील? या चर्चात सोमवारचा दिवस गेला. त्यामुळेच आम्ही थेट अंबानींचा विषय सांगतोय. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. अर्बनच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे वारीस अनंत अंबानी सोमवारी सायंकाळी शिर्डीला आले. बाबांची सायंकाळची धूप आरती त्यांनी घेतली. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला. याच कार्यक्रमात अनंत अंबानी यांनी सामाजिक बांधिलकी जपत 5 कोटींचा डिमांड ड्राफ्ट संस्थांकडे सुपूर्द केला. ही देणगी साईबाबांच्या विविध धार्मिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे. अंबानी परिवाराने यापूर्वीही शिर्डीला अनेकदा दान दिले आहे. गेल्या एप्रिल महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त साईबाबा संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध रुग्णालयांना 90 लाखांची उपकरणे दिली गेली होती. साई प्रसादालयात जेवणावळींसाठीही अनेकदा दान दिले गेले आहे. अंबानी कुटुंब वारंवार शिर्डीला दान देत असल्याने ही बातमी झळकली गेली. देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी कुटुंब त्यांच्या भव्यतेसाठी, ऐश्वर्यासाठी आणि विलासी जीवनशैलीसाठी ओळखले जाते. पण त्याच्या कुटुंबाची आणखी एक बाजू आहे. ती बाजू आहे दानधर्म, पुण्याची. अंबानी कुटुंब केवळ व्यवसायात आघाडीवर नाही तर धार्मिक परंपरेशीही त्यांचा सखोल संबंध आहे. अंबानी कुटुंब प्रत्येक हिंदू सण मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात साजरा करते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी दिसते. शिवाय ते दान करण्यात नेहमीच आघाडीवर असतात. अलीकडेच मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्यासोबत सोमनाथ मंदिराला भेट दिली, जिथे त्यांनी ट्रस्टला अंदाजे 1.51 कोटी देणगी दिली. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी एक यशस्वी उद्योजिका आहेत. विलासी आणि आकर्षक जीवनशैलीचा आनंद घेणाऱ्या नीता अंबानी अत्यंत धार्मिकही आहेत. त्यांचा धर्म आणि उपासनेवर गाढ विश्वास आहे. भगवान श्रीकृष्ण आणि गणपती बाप्पांची त्या मनोभावे सेवा करतात. त्यांच्या दिवसाची सुरुवात देवपूजेनेच होते. हे अनेकांना माहीत नसेल. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हेही धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. त्यांना अनेक वेळा तिरुपतीला भगवान व्यंकटेश्वर मंदिरात पूजा करताना पाहिले गेले आहे. भगवान बालाजींवर त्यांची अगाध श्रद्धा आहे. अनंत अंबानी एकदा बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांना भेट देतानाही दिसले आहेत. 2019 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री TS रावत यांनी अनंतला बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्त केले. अनंत अंबानी व्यतिरिक्त मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी देखील खूप धार्मिक आहे. तिला अनेक वेळा मंदिरात जाताना पाहिले गेले आहे. शिवाय ईशा अंबानीने एका मुलाखतीत सांगितले की तिचा पती आनंद पिरामल तिच्यापेक्षा जास्त धार्मिक आहे. तो दररोज देवपूजाही करतो. अंबानी कुटुंबाने 2024 मध्ये किती कोटी दान केले हे ऐकून तुम्ही चकित व्हाल. अंबानी कुटुंबाने गेल्या वर्षी 407 कोटी रुपये दान केले आहेत. भारतातील सुमारे 150 पेक्षा जास्त मंदिरांना हे दान देण्यात आले आहे. 2025 मध्येही अंबानी कुटुंबातील सदस्यांनी आपले दानधर्म कायम ठेवले. अयोध्येचे राम मंदिर, 4 धाम, वैष्णोदेवी, केदारनाथ, शिर्डी, तिरुपती, कामाख्या अशा भारतातील सगळ्याच मंदिरांना अंबानी कुटुंबाने कोट्यावधी रुपये दान केले आहेत. काही बातम्यांचा संदर्भ पाहिला तर 2024 पेक्षा 25 मध्ये अंबानी कुटुंबाने जास्त रक्कम दान केली आहे. यावर्षी अंबानी कुटुंबाने सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंदिरांना दान केली आहे. आता तुम्ही म्हणाल त्यांच्याकडे आहे म्हणून देतात. हो, पण द्यायलाही दानच लागते. तीच दानत अंबानी कुटुंबाकडे आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.